हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत एक रानभाजी शेअर करणार आहे आणि ती वास्त्याची भाजी आहे आणि हे वास्ते फक्त पावसाळ्यातच मिळतात। ह्या वास्त्याच्या आधी आपल्याला जे जरड साल आहे ते इथे काढून टाकायचे आहे आणि त्यानंतर समोरचं टोक आपल्याला कापून त्यावरील जरड साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि वास्ते म्हणजे जे बांबूचं झाड राहतं त्याला जो नवीन कोंब फुटतो त्याची इथे भाजी बनवतात आणि हे वास्ते फक्त पावसाळ्यामध्येच मिळतात आणि ही भाजी खूप पौष्टिक असते। आता आपण जे वास्ते आहे त्याचा जो जरड भाग आहे तो आधी वेगळा करून घेऊ आणि जो कोळा भाग आहे त्याचे आपण दोन हिस्से करून घेऊया आणि हे वास्ते आपल्याला किसणीने छान किसून घ्यायचे आहे आणि इथे जाड किसणीचाच वापर करायचा आहे आणि वास्ते व्यवस्थित त्यांनी किसून घ्यायचे आणि वास्ते फक्त जे कोळा भाग आहे आपल्याला तोच किसून घ्यायचा आहे, जरड भाग इथे नाही वापरायचा आहे। त्यानंतर मी हे वास्ते पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले। धुतल्यानंतर वास्ते इथे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवूया आणि याला छान उकळी आली की त्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटे हे शिजवून घ्यायचे आहे आणि शिजल्यानंतर या किसाचा कलर चेंज होतो, थोडासा गुलाबी रंग येतो या किसला। आता इथे आपले वास्ते व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत। त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि हे आपण चाळणीत काढून घेऊया आणि त्याला थंड होईपर्यंत आपण ते रेस्ट देऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने त्या किसाचं सर्व इथे पाणी काढून टाकायचं आहे या पद्धतीने आणि नंतर हा किस आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि मोकळा केल्यानंतर आता आपण त्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी व्यवस्थित झाली की त्यामध्ये थोडासा किस टाकायचा, त्यामुळे फोडणी जळणार नाही। नंतर मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आहे इथे, हळद थोडीशी आणि थोडीशी इथे आपल्याला धने पावडर टाकायचे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये उरलेला किस टाकायचा आहे आणि किस व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून परत मिक्स करायचं। इथे आपली वास्त्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण भाजी सर्व करूया।